नमस्कार. मी माधव दामले. मी संस्थापक ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ पुणे. 2012 साली मी ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ याची स्थापना केली. ह्या स्थापना करण्याचं मुख्य कारण असं होतं, की ज्यावेळेला मी पुण्याचा सर्व्हे केला, तेव्हा असं लक्षात आलं, की पुण्यामध्ये त्यावेळेला 18,000 जे सिंगल सीनियर्स होते ते 18,000 होते. बहुतेकांची मुलं बाहेरच्या देशात किंवा ते एकटे राहणारे होते, जोडीदार गेलेला होता. तर अशा लोकांसाठी काय करता येईल म्हणून आम्ही ही ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची कल्पना अंमलात आणायचा विचार केला. याचं कारण असं होतं, की ह्या वयामध्ये जर लग्न केलं आणि दोघांचं नाही पटलं, तर आपल्याकडचं जर कोर्ट किंवा कोर्ट कचेरीचा विचार करता खूप जास्त वेळ त्याच्यामध्ये वाया जातो आणि त्यातलं त्यांचं वय पण निघून जातं. पैशाच्या पायी पैसे जातात आणि टेन्शन खूप येतं. लिव्ह इन रिलेशनशिपचे जेव्हा आम्ही सगळा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं, की एक कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट आपण करू शकतो आणि कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट केल्यानंतर ही दोघं जण एकत्र राहू शकतात. त्यांना पुढे असं वाटलं, की आपलं चांगलं जमतंय, तर पुढे ते विवाहही पण करू शकतात. आत्तापर्यंत जवळ-जवळ आम्ही 80 जोड्या जमवल्या, 80च्या वर जोड्या जमवल्यात आणि म्हणजे विचार केला तर जवळ-जवळ 8 दुणे 16 160 लोकं आज आपलं हॅपी लाईफ ह्या लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाच्या माध्यमातून व्यतीत करतायत. लिव्ह इन रिलेशनशिपचा मुख्य उद्देश असा होता, की मुलांचा विरोध हा मोठ्या प्रमाणात आम्ही बघितला. ह्याचं कारण असं होतं, की मेन म्हणजे मुलांची जी काही प्रॉपर्टी आई-वडिलांकडून मिळणारी असते, त्या प्रॉपर्टीमध्ये कोणीतरी हिस्सेदार येईल, हा एक मुलांना एक भीतीचा प्रश्न होता. दुसरी गोष्ट आपल्या आईच्या ठिकाणी किंवा आपल्या वडिलांच्या ठिकाणी दुसऱ्या माणसाला बघणं, हे त्यांना सहन होत नव्हतं. तिसरी गोष्ट बऱ्याच वेळा असं व्हायचं, की ज्येष्ठ मुलांना विचारतच घ्यायचे नाहीत, विचारायचे नाहीत आणि डायरेक्ट जाऊन सांगायचे, की मी असं-असं केलंय. तर त्यामुळे मुलांचा विरोध खूप जास्त व्हायचा. यातनं आम्ही सुरुवात ह्या पद्धतीने केली, की आधी मुलांचं आम्ही काउन्सिलिंग करायची सुरुवात केली. मुलांशी बोलायला सांगितलं ज्येष्ठांना आणि त्या पद्धतीने जेव्हा ज्येष्ठ मुलांशी बोलले, तेव्हा त्यांचा बऱ्याचशा प्रमाणात विरोध कमी होऊ लागला. कारण त्यांना कळत होतं, की आपण बाहेरच्या देशात आहोत किंवा आपण वेगळे राहतो. तर आपल्या आईला किंवा वडिलांना कुठल्यातरी कंपॅनियनची आवश्यकता आहे. आज आपण मध्यमवर्गीयाचा विचार केला तर आज मध्यमवर्गीय जवळ-जवळ 80 वर्षापर्यंत जगतोय. म्हणजे साधारण 60 वर्षानंतर 80 पर्यंत म्हणजे 20 वर्षाचा काळ जर एखाद्याला एकटं जगण्याची वेळ आली, तर ती खूप अवघड गोष्ट आहे. आणि कोरोनाच्या काळात तर आपण ही गोष्ट म्हणजे प्राकर्षाने बघितली, की एकट्याने जगणं किती मुश्किल आहे. त्यामुळे हळू आता सगळ्यांचा ह्या गोष्टीवरती विश्वास बसायला लागलेला आहे. हळू आई-वडिलांना मुलंसुद्धा आता हे करतात, की तुम्ही एकटे राहण्यापेक्षा एखादा कंपॅनियन किंवा एखाद्या जोडीदाराबरोबर राहा. हे आता मुलांकडे पण तो ॲक्सेप्टन्स यायला लागला आहे. आणि आज आमच्याकडचा जर विचार केला संस्थेचा, तर जवळ-जवळ 250 सभासद आमच्याकडे आज आहेत. आणि मागच्या महिन्यातच आम्ही 3 सक्सेसफुल जोड्या जमवल्या आणि ते आता त्यांचा संसार थाटून आनंदात राहत आहेत. आपण पण आपल्याकडे कोणी ज्येष्ठ असतील, जे सिंगल असतील, जे एकटे राहत असतील, एकाकीपण त्यांना जाणवत असेल, त्यांना आमच्या हॅपी सीनियर्स संस्थेमध्ये जरूर पाठवा. जरूर त्यांची माहिती आम्हाला सांगा. आम्ही त्यांच्याशी संवाद साधू आणि त्यांना त्यांच्या एकटेपणापासून त्यांना दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक यू व्हेरी मच.